नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती, जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे। चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी। मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज। आज आपण अशा एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत, जी शासनाच्या लाखो रुपयांच्या योजनावर पाणी फिरत आहे। ती म्हणजे नो पार्किंग झोनमधील नियमभंग आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। मित्रांनो, शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि रस्त्यावर शिस्त निर्माण व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून नो पार्किंगचे फलक लावले आहेत। हे फलक दिसायला मोठे आणि स्पष्ट आहेत, पण दुर्दैवाने त्याचा प्रत्यक्ष उपयोग होताना दिसत नाही। रस्त्यावर गाड्या दिवसभर उभ्या राहतात, लोकांना त्रास होतो, वाहतूक कोंडी वाढते आणि पोलीस मात्र शांत बसलेले दिसतात। सेक्टर 19 सी पाम बीच रोड येथे दिवसभर नो पार्किंग झोनमध्येच गाड्या उभ्या केलेल्या असतात। एवढेच नाही तर काही गॅरेज चालकांनी तर सरळ रस्त्यालाच आपले वर्कशॉप बनवले आहेत। गाड्याचे इंजिन उघडणे, पार्ट बदलणे असे काम उघड्यावर रहदारीच्या मध्येच होताना दिसते। हा प्रकार केवळ नियमभंग नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारा आहे। एखाद्या आपत्कालीन वाहनाला मार्ग द्यायचा झाला तरी हे बेकायदेशीर पार्किंग मोठा अडथळा ठरते। प्लाझा बिल्डिंग मधील जुगाड पण असाच आहे की सेक्टर 19-17 मधील प्लाझा बिल्डिंग परिसरात आणखी एक वेगळाच प्रकार दिसतो। येथील काही हॉटेल मालकांनी ग्राहकांसाठी रस्त्यावर माणसे उभी केली आहेत। हे लोक पोलिसांची गाडी आली की खुनेने सांगतात ही आमची गाडी आहे, लगेच हटवतो। म्हणजे दिवसभर नियम मोडायचा आणि पोलीस दिसले की क्षणात सगळं सुरळीत दाखवायचं, हा प्रकार रोज घडतोय। तिसरा दृश्य आहे फॉर्च्युनर हॉटेल समोरचा, जो दृश्य असा की पाम बीच रोडवरील जी फॉर्च्युनर हॉटेल समोरही तसंच चित्र आहे। शासनाने येथे नो पार्किंग बोर्ड बसवले आहेत, पण त्या बोर्डाखालीच रोज गाड्यांची रांग दिसते। रस्ता अडतो, ट्रॅफिक जाम होतो आणि नागरिक त्रस्त होतात, मात्र कोणाचंही प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही। मित्रांनो, या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शासनाचे बोर्ड हे फक्त डेकोरेशनसाठी आहेत का? पोलीस प्रशासन हे सगळे दिसत का नाही की यामागे महानगरपालिका किंवा नगरपालिका आणि पोलिसांची हात मिळवणी आहे? कारण जर पोलिसांनी खरंच मनावर घेतलं तर एका दिवसात या रस्त्यावरून बेकायदेशीर पार्किंग गायब होऊ शकतं। नागरिकांची मागणी अतिशय सोपी आहे। नो पार्किंग झोनमध्ये कठोर कारवाई व्हावी, रस्त्यावर गॅरेज चालवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई व्हावी, हॉटेल मालकांनी केलेल्या रस्त्याचा गैरवापर थांबवावा, पोलिसांनी सतत गस्त घालून शिस्त कायम ठेवावी। मित्रांनो, या समस्या केवळ शासनानेच सोडवायच्या नाहीत, आपण नागरिक म्हणून आपला आवाज उठवला पाहिजे। आपली भूमिका स्पष्ट केली तरच प्रशासनाला जबाबदारीची जाणीव होईल। त्याचबरोबर असं आपण म्हणू शकतो की रहदारीचे नियम तोडून कार चालवणे, बाईक चालवणे हे कायद्याच्या विरुद्ध असून सुद्धा कोणतीही पब्लिक घाबरत नाही। सर्रास ओला, उबेर सारख्या गाड्या या रस्त्यावर नेहमीच उभे राहताना दिसतात। आता जो मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवत आहे मित्रांनो, चक्क रहदारीचे नियम तोडून रॉंग साईडने सर्रासपणे गाडी चालवताना हा व्हिडिओ तुमच्या समोर दाखवत आहे। एका स्विगी वाहकने बघा रॉंग साईडनं पूर्णपणे आपली बाईक घेऊन जाताना दिसत आहे। मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज। अशाच निर्भीड आणि सत्य बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा योद्धा न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात योद्धा न्यूज। मी आहे दीपक बोराटे। धन्यवाद।